नमस्कार. गुलमोहर किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आता मस्त असा कैऱ्यांचा सीझन चालू झालेला आहे. छान अशा फ्रेश कैऱ्या जर असतील तर हा ठेचा, कैरीचा ठेचा नक्की बनवा. खूप छान लागतो. भाजीची सुद्धा गरज लागत नाही. कधी कधी भाजी नको वाटते, त्यावेळेस हा जर ठेचा तुम्ही केला तर हा ठेचा 8 ते 10 दिवस सहज टिकला जातो आणि खूप छान असा लागतो. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा कैरीचा जो ठेचा आहे तो अवश्य बनवा. त्यासाठी घ्यायच्या 2 कैऱ्या. हे पहा, या पद्धतीने मी या कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत. आणि हिरवी मिरची घ्यायची आहे. आता तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार मिरचीचा वापर करू शकता. मी इथे 10 ते 12 2 कैऱ्यांसाठी घेतलेल्या आहेत. आणि आता या कैरीचे आपल्याला सुरुवातीला सालं काढून घ्यायचे आहेत. इथे मोठी होल असलेली आपल्याला किसणी वापरायची आहे, कारण खाताना खूप छान असा हा ठेचा लागतो. आता ही कैरी जी आहे ती आपल्याला किसून घ्यायची आहे. हे पहा काय होतं, याच्यामुळे असा जाडसर किस तयार होतो आणि खाताना ठेचा एकदम छान लागतो. आता फोडणीसाठी आपल्याला तेल घालायचं आहे. आता इथे तेल जास्त घातलं तरी पण चालतं, पण मी इथे आता 2 पळ्या हे तेल घालणार आहे. थोडंसं जास्त तेल घातलं तर खूप दिवस आपला हा ठेचा छान राहतो, टिकतो. तेल तापलं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी थोडीशी जास्त घालायची आहे. आता गॅस मी इथे बंद केलेला आहे. त्यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा हिंग. ही फोडणी आता कोमट होऊ द्यायची आहे. फोडणी कोमट होईपर्यंत आपल्याला या जाडसर मिरच्या मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, किंवा बत्त्यामध्ये जरी तुम्ही या कुटल्या तरी पण चालू शकतं, कारण आपल्याला थोडीशी जाडसर मिरची ठेवायची आहे. त्याप्रमाणे आपल्याला मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्ही लसूणसुद्धा वापरू शकता. आता या कैरीमध्ये हा ठेचा आपल्याला घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे मोहरी डाळ. इथे एका कैरीला 1 चमचा आणि 2 कैरीला 2 चमचे आपल्याला डाळ घालायची आहे मोहरीची. नाहीतर जर डाळ तुमच्याकडे नसेल तर मोहरी 2 चमचे भाजून घ्या, थोडीशी जाडसर कुटून घ्या, ती घातली तरी पण चालू शकतं. मीठ घालायचं इथे चवीनुसार. मी आता इथे 1.5 चमचा, सव्वा चमचा मीठ घातलेलं आहे. आणि हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे व्यवस्थित असा हा मिक्स करून झालेला आहे. मस्त असा रंग आलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता. एकदम छान असा खायला लागतो. इथे ही फोडणी आता कोमट झालेली आहे. आता त्यामध्ये मी हळद घातलेली आहे. हळद आपल्याला इथे अर्धा चमचा तरी घालायची आहे, कारण फोडणीमध्ये जर हळद घातली असती तर ती काळपट झाली असती, मग काळपट रंग येतो. म्हणून थोडंसं कोमट तेल झालं की त्यामध्ये आपल्याला हळद ही घालून घ्यायची आहे. आणि आता ही फोडणी व्यवस्थित अशी या ठेच्यावर घालायची आहे आणि ठेचा परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. हा जो ठेचा आहे ना, चपातीसोबत किंवा वरण भातासोबतसुद्धा खूप छान लागतो आणि भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागतो. करून पहा नक्की एकदा. हे पहा, याप्रमाणे हा मिक्स करून झालेला आहे. ठेचा तयार झाल्यानंतर आपल्याला हा एका प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवून द्यायचा आहे. हे पहा याप्रमाणे. आणि आपण कधीही हा खाऊ शकतो. आणि जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचा असेल तर थोडंसं मीठ आणि तेल यामध्ये जास्त घालायचं आहे. आणि थोडं जर तेल घातलं तर मात्र फ्रीजमध्ये हा 8 ते 10 दिवस सहज टिकला जातो. यामध्ये थोडासा गुळाचा किंवा थोडीशी साखर जरी घातली तरी पण चालू शकतं बरं का. खूप छान चव येते. पण मी इथे नाही करणार, कारण थोडासा
आंबट, तिखट अशा चवीचाच हा ठेचा मी इथे बनवलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.